हसनाबाद बोरगाव खडक मार्गावर अवैध वाळू टिप्परचा हैदोस. वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवतीची रस्त्यावरच प्रसूती. नियम धाब्यावर बसवून ताडपत्रीशिवाय वाळू वाहतूक. पॅन्थर सेनेचे तालुकाध्यक्ष किशोर शेजूळ यांचा प्रशासनावर घणाघात. केदारखेडा, प्रतिनिधी बी.के. धसाळ. हसनाबाद ते बोरगाव खडक मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मुजोर टिप्पर चालकांमुळे एका गर्भवती महिलेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. टिप्परने रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने दवाखान्यात पोहोचण्यास विलंब झाला आणि अखेर या महिलेची रस्त्याच्या कडेलाच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून अवैध वाळू माफियांवर कारवाई करण्याची मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 7 ते सकाळचे 7:30 सुमारास टाकळी बाजड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा येऊ लागल्याने तिला हसनाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जात होते. मात्र याचवेळी हसनाबाद ते बोरगाव खडक दरम्यान वाळूने भरलेले जवळपास 10 टिप्पर समोरून येत होते. या टिप्पर चालकांनी रुग्णवाहिकेला साईड न दिल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. परिणामी दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रकृती खालावली आणि नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेलाच तिची प्रसूती करावी लागली. सुदैवाने माता आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. प्रशासकीय आशीर्वाद असल्याचा आरोप. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भोकरदन तालुकाध्यक्ष किशोर शेजूळ यांनी प्रशासकीय ढिसाळ कारभारावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, जर आज त्या मायलेकराच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते तर याला जबाबदार कोण? शासन नियमानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच वाळू उत्खनन करण्याची मुभा आहे. मात्र येथे रात्री उशिरापर्यंत नियम धाब्यावर बसवून वाहतूक सुरू आहे. याला महसूल प्रशासनही तितकेच जबाबदार आहे. नियमांची सर्रास पायमल्ली. वाळू वाहतूक करताना टिप्परवर ताडपत्री झाकणे बंधनकारक असताना एकाही टिप्परवर ताडपत्री नव्हती. यामुळे उडणाऱ्या वाळूचा त्रास इतर वाहनधारकांनाही सहन करावा लागत आहे. लिलावधारक आणि परवानाधारक खुलेआम नियमांची पायमल्ली करत असल्याचं चित्र या मार्गावर पाहायला मिळत आहे. आंदोलनाचा इशारा. या गंभीर घटनेनंतर किशोर शेजूळ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की अवैध वाळू उत्खनन आणि नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांवर तात्काळ दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी. अन्यथा ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.